अमित शहा यांचं पुणे विमानतळावर आगमन झालंय। महाराष्ट्र दौऱ्यासाठी अमित शहा हे पुणे विमानतळावर दाखल झालेत। अमित शहांचा मुक्काम हा पुण्यातल्या रिट्स कार्लटन हॉटेलमध्ये असणार आहे। रात्री उशिरानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अमित शहांची भेट घेण्याची शक्यता आहे। आणि अमित शहांच्या दौऱ्यानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही पुण्यात मुक्कामी आहेत। उद्या सकाळी अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस हे एकत्र रायगडावर जातील। आणि या संदर्भात अधिक माहितीसाठी आपला प्रतिनिधी मिकी घई फोन लाईनवर। मिकी, काय माहिती आहे सविस्तर अमित शहा यांच्या दौऱ्यासंदर्भात? अगदी जर आपण बघितलं तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे पुण्यात दाखल झालेले आहेत। पुण्यातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये त्यांचा आज रात्रीचा मुक्काम असणार आहे आणि त्यांच्या स्वागतासाठी त्यांना रिसीव्ह करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अगोदरच पुण्यामध्ये पोहोचलेले होते आणि आता काही वेळातच राज्याचे उपमुख्यमंत्री जर आपण बघितलं तर एकनाथ शिंदे देखील काही वेळात पुण्यामध्ये दाखल होत आहेत। पुण्यात दाखल झाल्यानंतर ते रात्री त्याच हॉटेलमध्ये मुक्कामी असणार आहेत। त्या हॉटेलमध्ये अमित शहा मुक्कामी आहेत। एवढंच काय तर आता माहिती जी मिळते त्यानुसार रात्री उशिरा अमित शहा आणि एकनाथ शिंदे त्या ठिकाणी भेट देखील घेणार आहेत। अर्थात अमित शहांची भेट एकनाथ शिंदे त्या ठिकाणी घेणार आहेत। आपल्याला माहिती आहे राज्यामध्ये काही ठिकाणी अजून सुद्धा पालकमंत्रीपद याच्यावरून जे तिढा आहे तो सुटलेला नाही, यावर देखील त्या ठिकाणी चर्चा होऊ शकते अशी देखील त्या ठिकाणी शक्यता आहे। आणि उद्या सकाळी 10 वाजता अमित शहा त्यांच्याबरोबर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री त्यामध्ये एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे सगळेजण रायगडावर जाणार आहेत आणि त्यासाठी खास हेलिकॉप्टरची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे। त्या ठिकाणी मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन असणार आहे। एवढंच काय तर तटकरेंच्या घरी देखील अमित शहा त्या ठिकाणी जाणार आहेत। परंतु त्या ठिकाणी सगळ्यांचं लक्ष लागलंय ते म्हणजे अर्थातच पालकमंत्री पदावरून जो तिढा आहे तो कदाचित। आणि ही सविस्तर माहिती आपण घेत होतो केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या रायगड दौऱ्याबाबत आपला पुण्याचा प्रतिनिधी मिकी घईकडून। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।